नमस्कार मंडळी, स्वागत आहे अश्विनीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मस्तपैकी ताकातले ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत. तर याला तुम्ही ज्वारीची आंबोळी असं देखील म्हणू शकता. तर काय करायचं, त्याच्यासाठी 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर हे जे धिरडे आहे ते आपल्याला संपूर्णपणे ताकात भिजवायचे आहे. तर दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान मी हे घुसळून घेतलं होतं. त्याच्यामुळे त्याला थोडासा फेस आला होता. तुमच्याकडे जर ताक असेल तर हे पीठ संपूर्ण ताकातच तुम्ही भिजवा. चवीनुसार त्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर छान चटपटीत व्हावे याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करणार आहे. तर एका मिक्सर जारमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्याच्यानंतर थोडंसं किसून घेतलेलं आलं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यात थोडीशी 1 चमचाभर शोप घ्यायची आणि 2 चमचे इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर छान त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं. तर ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ॲड करून घ्यायचं. आवश्यकतेनुसार त्यात तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे प्लेनही बनवू शकता. तर थोडंसं चटपटीत व्हावं याच्यासाठी मी त्याच्यामध्ये हे आलं, हिरवी मिरची, लसणाची पेस्ट घालून घेतली होती. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आहे. तुम्ही गरजेनुसार त्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता. त्याच्यानंतर एका तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असल्यास याच्यासाठी तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. तर आता छान आपल्याला अशा आंबोळ्या याच्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा धिरडे आपण याला म्हणू. तर छान असे धिरडे बनवून घ्यायचे आहेत. तर हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे त्याला खूप जास्त चमच्याने पसरवण्याची गरज नाही. पातळ असल्यामुळे ते छान असं आपल्या आपच पसरतं आणि सुंदर अशी जाळी त्याला पडते. तर तुम्ही बघू शकता. तर 2 ते 3 मिनटं छान कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान याला वाफवून घ्यायचं. त्याच्यानंतर एका सराट्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि हे पलटून छान असं भाजून घ्यायचं. तर हे सकाळच्या नाश्त्यासाठी छान एक ऑप्शन आहे. अगदी पटकनही होतं आणि हलका फुलका नाश्ता आहे. तर याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा खाऊ शकता किंवा हे असेच खायलाही खूप छान लागतात. तर एकदा नक्की बनवून बघा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, आपले धिरडे छान बनवून तयार झाले होते. तुम्ही बघू शकता की याला ना खूप सुंदर अशी जाळी येते. याच्यामध्ये अजिबात मी सोडा किंवा इनो हे वापरलं नव्हतं. तरी तुम्ही बघा किती सुंदर असं दिसतंय. हा जो प्रकार आहे हा मुलांनाही खूप छान आवडतो आणि पौष्टिक पण आहे. तर एकदा नक्की ट्राय करा आणि बनवून बघा. धन्यवाद.